उन्हाळ्याची सुरुवात यंदा नेहमीपेक्षा महिनाभर आधीच झाली आहे। फेब्रुवारीच्या मध्यापासूनच ऊन तापायला लागलं आणि मार्च महिन्यात दोनदा उष्णतेच्या लाटांचा इशारा मिळाला। वाढत्या तापमानाच्या पायऱ्यामुळे जिथे मानवी वस्तीत जलसंकट निर्माण झालं आहे, तिथे जंगलातील वन्य प्राण्यांवर सुद्धा जलसंकट उद्भवण्याची स्थिती आहे। मात्र यामुळे वन्य प्राण्यांना बाहेर भटकंती करण्याची वेळ येऊ नये यासाठी वन खात्यानेच पावले उचलली आहेत। जंगलात नैसर्गिक पाणवठे तर आहेच, पण वाढता उन्हाळा लक्षात घेता ते कमी पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे अतिशय वेगळ्या पद्धतीने श्रमदानातून पेंच व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांची निर्मिती करण्यात येत आहे। उन्हाळ्यात वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करतात। वाघ, बिबट यासारख्या मांसभक्षी प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी देखील पाण्याच्या शोधात गावाकडे येतात। त्यामुळे या काळात मानवी वन्यजीव संघर्ष, शेती पिकांचं नुकसान, शिकार यासारख्या घटना घडतात। पाण्याच्या शोधात हे प्राणी विहिरीत देखील पडतात। त्यासाठीच या कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे। उन्हाळ्यात दरवर्षी जंगलात वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार केले जातात। या उपक्रमात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्व वनक्षेत्रात देखील उन्हाळ्यात वन्य प्राणी आणि पक्ष्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे हे पाणवठे अतिशय कमी किमतीत आणि श्रमदानातून बांधण्यात आले आहेत।